श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गणेशाला माता रेणुकेला आणि सरस्वती मातेला वंदन करून रेणुका देवीचं महात्म्य कथा श्रवण करू. नैमिष नावाच्या अरण्यामध्ये 88,000 ऋषीमुनी बसलेले होते. नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादयः. आणि त्या नैमिष अरण्यामध्ये व्यासांचे पट्टशिष्य सूतजी महाराज यांचं आगमन झालं. 88,000 ऋषीमुनींनी सुतांची पाद्यपूजा केली आणि त्यांना विनंती केली की आम्हाला अगाध रेणुका मातेचं चरित्र सांगा. सुतांना देखील मोठा आनंद वाटला आणि सुतांनी त्या नैमिषारण्यामध्ये रेणुका देवीचं चरित्र सांगायला सुरुवात केली. ऋषीमुनी हो, एक दिवस 5 पांडव भगवान गोपाल कृष्णाच्या विरहामध्ये असताना भगवान गोपाल कृष्णाने आपला अवतार पूर्ण केला होता. त्या विरहामध्ये 5 पांडव अरण्यामध्ये निघाले. पांडवांच्या सोबत स्वतः धर्मराजा युधिष्ठिर होते. पांडवांच्या सोबत स्वतः मार्कंडेय ऋषी होते. प्रत्येक तीर्थक्षेत्री धर्मराजा दर्शन घेत निघालेले होते. अरण्यामध्ये तीर्थक्षेत्र पाहत पाहत त्या ठिकाणी धर्मराजा युधिष्ठिर दानधर्म करत होते. आणि रस्त्याने जात असताना, अरण्यात जात असताना कुलिश नदी राजाला दिसली. धर्मराजाने त्या कुलिश नदीमध्ये स्नान केले, पण स्नान केल्यानंतर त्या नदीच्या पाण्याचा रंग तांबूस रंगाचं पाणी त्या नदीमध्ये होते. धर्मराजाने मार्कंडेय ऋषीला प्रश्न विचारला, या कुलिश नदीचे पाणी लाल आणि तांबूस रंगाचे कशामुळे आहे? त्यावेळेस मार्कंडेय ऋषी म्हणाले, राजा, पूर्वी परशुरामाने क्षत्रियांचा वध करून, संहार करून ते रक्त जडित शस्त्र या पाण्यामध्ये धुतले होते. त्यामुळे या नदीचं पाणी तांबूस रंगाचं झालं. धर्मराजाने विचारले की परशुरामाने क्षत्रियांचा संहार करण्याचं कारण? मार्कंडेय ऋषी सांगतात, पूर्वी कार्तवीर्यार्जुन नावाचा राजा होऊन गेला. या कार्तवीर्यार्जुन राजाने परशुरामाच्या आईच्या रेणुकेच्या आणि जमदग्नी ऋषीच्या अंगावर शस्त्राचे सपासप वार केले. त्यामुळे रागावलेल्या परशुरामाने हातामध्ये शस्त्र घेऊन त्या काळी जे दुष्ट क्षत्रिय होते त्या क्षत्रियांचा नाश केला होता. पण या पराक्रमास स्वतः जगदंबा रेणुका माता हीच कारणीभूत होती. तिचीच कृपा होती. म्हणून जो भक्त श्रद्धेनं रेणुका देवीचे हे चरित्र श्रवण करतो त्याचे सकल मनोकामना माता रेणुका पूर्ण करत असते. त्यावेळेला मार्कंडेय ऋषीला विनंती केली. धर्मराजा म्हणतात, गुरु महाराज, मार्कंडेय महाराज, आम्हाला सुद्धा रेणुकेच्या महात्म्याचं चरित्राची कथा सांगा. आणि मंडळी, इथूनच पुढे खरी कथा चालू होते रेणुका महात्म्याची. रेणुका देवीचं महात्म्य कथा ऐकण्यासाठी 2 जोड्या बसलेल्या आहेत. नैमिषारण्यामध्ये सूतजी 88,000 ऋषी मुनींना ही महात्म्याची कथा सांगतात आणि मार्कंडेय ऋषी धर्मराजाला आणि 5 पांडवांना हे महात्म्य वर्णन करत आहेत. पूर्वी भगवान विष्णू आपल्या वैकुंठामध्ये विश्रांती घेत होते. लक्ष्मी माता पादसेवा करत होती. भगवान विष्णूंनी लक्ष्मीची थट्टा करण्यासाठी शब्द वापरले, हे लक्ष्मी, मी जर अवतार कार्य केले नसते तर दैत्य मंडळी उन्मत्त झाली असते आणि दैत्य उन्मत्त झाल्यानंतर देवांना फार त्रास झाला असता. माझ्याचमुळे हे सगळे दैत्य मारले गेले. भगवान विष्णूने लक्ष्मीची थोडी थट्टा केली. पण भगवान विष्णूच्या जवळ असणारे सुदर्शन चक्र मात्र बोलू लागले, हे नारायणा, मला प्राप्त करण्यासाठी तुम्ही शंकराची आराधना केली. भगवान शंकरांनी सुदर्शन चक्र तुमच्या हातात दिले. शंकराच्या आशीर्वादाने मी तुमच्या बोटामध्ये कायमस्वरूपी धारण होता झालो. पण तुम्हाला हे माहितीच नाही, माझ्याच साह्याने
तुम्ही अनेक राक्षस मारलेले आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर बडाई मारता. सुदर्शन बोलला, नारायणा, यापुढे तुमच्यावरती फार मोठे संकट येणार. त्यावेळेस माता लक्ष्मी आणि मी आमच्या दोघांच्या साह्याने हे सगळे संकट दूर होणार. असा मोठ्या धिटाईने सुदर्शन चक्र भगवान विष्णूला बोलता झाला. त्यावेळी भगवान विष्णू सुदर्शनावरती संतापले. हे सुदर्शना, माझ्याशिवाय तुला कुठे मान मिळतो हे पाहतोच. तू आता मला सोडून ताबडतोब इथून निघून जा. असे म्हटल्यानंतर सुदर्शन चक्र बोटावरून खाली उतरले. नारायणा, माझा हा शेवटचाच नमस्कार आहे, मी निघालो. असे म्हणत सुदर्शन चक्र भूलोकी निघाला. पूर्वी महिष्मती नावाचे एक वैभव संपन्न नगर होते आणि त्या नगरीचा क्षत्रिय राजा कृतवीर नावाचा, त्याची धर्मपत्नी राकादेवी, या दोघांचेही गुरु शुक्राचार्याच्या आज्ञेप्रमाणे राज्यकारभार चालत होते. पण या राजाला संतती मात्र नव्हती. म्हणतात ना, अपुत्रस्य गतिर् नास्ति पुत्रो नैवच नैवच. राजाला संतती नव्हती. त्यामुळे धर्मपत्नी राकादेवी अतिशय क्षीण होत चाललेली होती. पण ही गोष्ट ज्यावेळेस राजाच्या लक्षामध्ये आली, त्यावेळेला मात्र क्रतू राजाला सुद्धा फार मोठी चिंता वाटू लागली. करावे काय? राजाचे लक्ष राज्यकारभाराकडे नव्हते. राजाची चिंता ज्यावेळेस शुक्राचार्यांना कळली, त्यावेळी शुक्राचार्य राजाकडे आले. शुक्राचार्यांनी राजाला आपल्या जवळ बोलावले आणि राणीला विचारले, तुमची चिंता कोणती? त्यावेळेस राकावती राणीने शुक्राचार्यांना सांगितले की आम्हाला संतती नाही, त्यामुळे मोक्ष कसं मिळणार? शुक्राचार्य म्हणतात, तू निश्चिंत राहा. शुक्राचार्य म्हणतात, तुला गुरु दत्तात्रयाच्या आशीर्वादाने एक सुंदर मुलगा आणि विद्वान मुलगा जन्माला येईल. तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. मात्र राणीला मोठा आनंद वाटला. राकावती राणी आनंदित झाली आणि म्हणाली, गुरु महाराज, आपण सांगितल्याप्रमाणे मला अवश्य चांगला मुलगा जन्माला येईल. त्यासाठी मी काही व्रत आचरण करू का? शुक्राचार्य म्हटले, मुली, याकरिता एक महान व्रत करण्याची आवश्यकता नाही. फक्त तुझा ऋतुकाळ पूर्ण झाल्यानंतर 5व्या दिवशी तू दिवसा तुझ्या पतीसोबत समागम कर, म्हणजे तुझी मनोकामना पूर्ण होईल. अशा प्रकारे गुप्त रीतीने सूचना देऊन व राजा राणीस आशीर्वाद देऊन गुरु शुक्राचार्य आपल्या शिष्य परिवारांसह आश्रमात निघून गेले. पुढे काही दिवस गेल्यानंतर राकावती राणीचे पापच जणू बाहेर पडले आहे असे वाटण्यासारखी ती ऋतुमती झाली. राणीला ऋतुकाल प्राप्त झाला. 5व्या दिवशी स्नानादिक सर्व काही कर्म करून ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत महलामध्ये बसली. पण कृतवीर राजाला राज्यकारभाराचे बरेचसे काम पडल्यामुळे त्याला काही राकावतीच्या मंदिरात येता आले नाही. राणीला अतिशय चिंता वाटू लागली की नवरा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गर्भधारणा होईल कशी. म्हणून राणी कोपभवनामध्ये जाऊन बसली. ज्या वेळेला ही बातमी राजाला कळली, त्यावेळेस राजा सर्व कामी मंत्र्यावरती टाकून अतिशीघ्र आपल्या राणीकडे आला आणि दोघंही जण त्या महलामध्ये संसार करणार. त्याच वेळेस ती वेळ होती तिन्ही सांजेची. राजा आपल्या बायकोला बोलला, ही वेळ तिन्ही सांजेची आहे. आता जर आपण संसार केला तर हे धर्मशास्त्राच्या नियमाच्या उलट होईल, उल्लंघन होईल. तरीसुद्धा राणी म्हणते, नाही पतिराज, शुक्राचार्यांनी आपल्याला सांगितलं, त्यामुळे हे कार्य आपल्याला करणं भाग आहे. राजाने राणीसोबत तिथे संसार केला आणि प्रकार असा झाला. पुढे काही दिवसात राजापासून राणीला गर्भधारणा झाली आणि राकावती राणीला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यास कृष्ण षष्ठी रविवारी सायंकाळच्या सुमारास हस्तरहित असा पुत्र राणीचे उदरी जन्माला आला. लागलीच ही बातमी सेवक लोकांनी राजाला कळविली.
त्यावर राजा खिन्न होऊन राणीचे मंदिरात आला आणि पुत्राचे रूप नीटपणे पाहून राणीस म्हणाला, यात माझी काहीच चूक नसून चूक तुझीच आहे. तू सायंकाळचे सुमारास आत्या आग्रहाने माझ्याकडून गर्भधारणा करून माझ्याशी संसार केलास. राजा म्हणतो, त्यामुळेच आपल्या पोटी हस्तरहित म्हणजेच बिना हाताचा मुलगा जन्माला आला. आपण तरी काय करावे? परमेश्वर आपल्यावरती कोपला आहे. त्यावेळेस राणी म्हणाली, जरी परमेश्वर आपल्यावरती कोपला तर हा कोप दूर करण्यासाठी गुरुच सर्वश्रुत आहेत. आमच्या पुत्राच्या अंगशुद्धीस मुख्य गुरुकृपाच पाहिजे. पुढे राजाने गुरु शुक्राचार्यांना आपल्या घरी बोलावले. शुक्राचार्यांनी त्या मुलाला पाहिले आणि हा मुलगा कार्तिक वद्य षष्ठी रविवार सूर्यास्ताच्या सुमारास जन्मला आहे, म्हणून या मुलाला कार्तवीर्यार्जुन असे नाव आपण ठेवणार आहोत, असे शुक्राचार्यांनी सांगितले. शुक्राचार्य म्हणतात, राजा तू निश्चिंत राहा. जरी तुझा मुलगा हस्तहीन म्हणजे बिना हाताचा असेल, पण हा मुलगा 3 ते 4 वर्षाचा झाल्यानंतर या तुमच्या मुलाला गुरु दत्तात्रयाच्या आश्रमामध्ये घेऊन जा आणि तिथे गेल्यानंतर गुरु दत्तात्रयाची सेवा करायला लावा. अवश्य त्याला हात गुरु दत्तात्रय स्वतः देतील. गुरु दत्तात्रय आशीर्वाद देतील. तुमचा मुलगा अतिशय विद्वान होईल. शुक्राचार्यांनी आशीर्वाद दिला. शुक्राचार्य निघून गेले आणि पुढे हा मुलगा कार्तवीर्यार्जुन या नावाने प्रख्यात झाला. तर मंडळी, या पुढची कथा जो भाग, दुसरा भाग आपण पुढच्या अध्यायामध्ये श्रवण करूयात. जरूर ही कथा सगळ्यांनी ऐकावी. नवरात्राचा पर्वकाल आहे. तर भेटूयात पुढच्या अध्यायामध्ये. जगदंबा माता की जय.